नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 11 ऑगस्ट 2026 आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणात येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती घट झालेली आहे, त्याचबरोबर वीरमधून नीरा नदीमध्ये किती पाणी चालू आहे आणि भीमा नदीमध्ये सध्याला काय स्थिती आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा बघितला तर 117.11 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.46 TMC आणि टक्केवारी बघितली तर 99.78% उजनी धरण त्यावरच थांबलेलं आहे. आणि सध्याला दौंडच्या विसर्गात सातत्यानं घट होताना दिसते. जवळपास काल 10,000 क्युसेक असणारा विसर्ग आज सकाळी बघितलं तर 7,955 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनी धरणात मिसळतोय. उजनी धरणाची टक्केवारी 99.78% झाली आहे आणि उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा जो विसर्ग होता तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. कालपर्यंत पॉवर हाऊस चालू होतं, पण तेही पॉवर हाऊसही 1600 क्युसेकचं आज बंद करण्यात आलं आहे. म्हणजे उजनीतून भीमा नदीमध्ये सध्याला कसलंही पाण्याचा विसर्ग सोडला जात नाही. त्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी पूर्वपदावर आलेली आहे. आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये जो विसर्ग गेल्या 2 दिवसाखाली 15,011 होता, काल 4,572 झाला आणि परत त्यानंतर तोही बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे आता सध्याला नीरा नदी आणि भीमा नदीमध्ये कसलाही विसर्ग कोणत्याही धरणातून चालू नाही. कारण सध्याला या 4-5 दिवसामध्ये वरील नीरा भीमा खोऱ्यातील सर्व धरणाच्या पाणलोट कसलाही पाऊस नाही. पावसाचं प्रमाण खूपच म्हणजे पूर्णपणे बंद झाले. जमाई काही धरणावर अत्यल्प म्हणजे 1-2 मिली एवढा पाऊस पडला आणि त्याचा परिणाम फारसा एवढा काही होत नाही. त्यामुळे त्याही धरणातून सध्याला पाणी सोडणं सध्याला बंद आहे. काही ठिकाणी थोड्या प्रमाणात चालू आहे, पण त्याचा परिणाम एवढा फारसा होताना दिसत नाही. आणि सध्याला उजनी धरणातून कालव्याद्वारे 2550 क्युसेक्सचं, बोगद्याद्वारे 900 क्युसेक्स आणि दहिवा उपसा सिंचनमधून 110 क्युसेक्स आणि सिनामाडा उपसा सिंचनमधून 210 क्युसेक असा विसर्ग सध्याला चालू आहे. म्हणजे जवळपास 3,500 ते 4,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला खाली सोडला जातोय आणि येणारं पाणी हे मात्र 7,900 म्हणजे 8,000 क्युसेकचा विसर्ग आहे. म्हणजे जवळपास 4,000 क्युसेकचं पाणी उजनी धरणात साठवलं जात आहे. कदाचित 13 तारखेपासून परत पुन्हा पावसाचा अंदाज सांगितलेला असल्यामुळं पुढं आणखी पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील आता ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत या परिस्थितीची अशीच परिस्थिती राहणार आहे. कारण सतत पाऊस पडण्यावरून पाणी सोडणं याचा ऊन पावसाचा खेळ चालू राहणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.